गेल्या 5 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रलंबित आहेत। मुंबई, पुणे, सोलापूर, नाशिक, नागपूरसह अनेक महापालिका आणि जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या निवडणुकाच झालेल्या नाहीत। त्यामुळे जवळपास 3 ते 4 वर्षांपासून तिथे प्रशासकाच्या माध्यमातून कारभार केला जात आहे। ओबीसी आरक्षण, प्रभाग फेररचना आदी मुद्द्यांवरून विविध याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आल्या आहेत। या याचिकांवर सुनावणी अद्यापही पूर्ण पार पडलेली नाही। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत आज काही महिन्यांच्या प्रतीक्षेनंतर पहिल्यांदाच नव्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली। राज्य सरकार आणि याचिकाकर्ते या दोन्ही बाजूंना निवडणूक हवी आहे, मात्र फक्त काही मुद्द्यांवर दोन्ही बाजूंमध्ये मतभेद आहेत। 2 मिनिटांच्या सुनावणीत काय झाले? राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या याचिकांवर आज सुप्रीम कोर्टात दुपारी 12:58 सुनावणी पार पडली। यावेळी राज्य सरकारच्या वतीने ज्येष्ठ वकील तुषार मेहता यांनी कोर्टाकडे 2 दिवसांचा वेळ मागितला। राज्य सरकारच्या या मागणीवर याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी तीव्र आक्षेप घेत विरोध केला। त्यावर खंडपीठाने हे प्रकरण नेमकं काय आहे याची विचारणा केली। त्यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी प्रकरण समजावण्याचा प्रयत्न केला। दोन्ही बाजूने मोठ्या आवाजात बाजू मांडली जात असल्याने कोर्टात गोंधळ सदृश्य परिस्थिती झाली। त्यावर कोर्टाने संताप व्यक्त केला। दोन्ही पक्षांचे संगनमत आहे का अशी शंका वाटत असल्याचे कोर्टाने म्हटले। खंडपीठाने पुढे म्हटले की आम्हाला काही स्पष्टपणे हे प्रकरण कळलं नाही। पुढील सुनावणीत सविस्तर बाजू ऐकून घेऊ असे खंडपीठाने म्हटले। आजच्या सुनावणीत कोर्टाने सुनावणीची पुढील तारीखही दिलेली नाही। त्यामुळे आता पुढील सुनावणी ही होळीच्या सुट्टीनंतर होण्याची शक्यता आहे। होळी निमित्ताने कोर्टाला 9 ते 16 मार्चच्या दरम्यान सुट्टी आहे। कोर्टाने या प्रकरणात सगळे रेकॉर्ड पाहून खटल्याबाबतची माहिती घेणार असल्याचे सांगितले।